हाय फ्रेंड्स, मी अर्चना ब्लाउज डिझाईनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी आरी वर्क केलेले ब्लाऊज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ते मी कसे वर्क केले तेही तुम्हाला सांगणार आहे. आणि हे ब्लाऊज कस्टमरचे नाही, मी माझे स्वतःचे ब्लाऊज आहेत, मी वर्क केलेले आहे. तर फ्रेंड्स, मी तुम्हाला दाखवते. हे स्लीव्ज डिझाईन आहे. स्लीव्जला मी असं वर्क केलेलं आहे. एकदम सुंदर अशी मणी लावलेली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, खूप सुंदर अशी डिझाईन झालेली आहे. तर स्टिच करताना हे काही व्हिडिओ शूट झाले नाही माझ्याकडनं, कारण की केव्हा बी मी घेऊन बसत होती. तर जसं टाईम भेटला तसं मी ते ब्लाऊज वर्क केलेले आहे, म्हणून काय शूट केलं नाही. तर तुम्ही बघू शकता, ब्लाऊज स्लीव्ज एवढे जड आहे की उचलल्याना जात. तर मी सिंपल गोल गळा घेतलेला आहे आणि त्याला वर्क केलेला आहे. आणि हे लटकन पण बघा, एकदम सुंदर असे झालेले आहे. गोलच घेतले मी लटकन पण, आणि दोन्ही साईडला लटकनला पण वर्क केलेलं आहे. आणि हे बघा, एकदम असे सुंदर असे मणी लावून स्टोन पण लावलेले आहे. आणि खूप मेहनत झाली या ब्लाऊजला वर्क करायला. तर तुम्ही बघू शकता. डिझाईन आवडली की मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मणी मी ऑनलाईन मागवले होते. इथं मला दुकानात काही भेटले नाही. बाकीचे भेटले, बाकीचे नाही भेटले. बाकीचे मी ऑनलाईन मागवले आणि मग ब्लाऊजला वर्क केलं. तर खूप सुंदर अशी डिझाईन झालेली आहे. तुम्हाला आवडली की नाही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. हे ब्लाऊज मी सुई दोऱ्याने शिवून वर्क केलेले आहे आणि गमने पहिलं चिपकून घेतले आणि नंतर मग सुई दोऱ्याने पॅक करून घेतले आहे. तर हा असा गम घेतलेला आहे आणि या गमने मी चिपकवलं आहे आणि नंतर मग मी सुई दोऱ्याने पॅक करून घेतलेले आहे. तर तुम्ही पण हा असा गम ऑनलाईन भेटतो, हा गम घ्यायचा आणि तुम्ही पण घरी बसून करू शकता. दुकानातनं स्टोन वगैरे, जसा आपला साडीचा ब्लाऊजचा कलर जसा असेल तसा आपला स्टोन वगैरे, मणी वगैरे घेऊन यायचं आणि तुम्ही पण घरी बसून असं वर्क करू शकता. तुम्हाला जर काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही साडी आहे माझी. तर ही साडी मी सुरतवरनं घेतली होती. खूप सुंदर अशी साडी आहे. तर या साडीवरती व्हाईट थोडीशी डिझाईन होती. तर मी व्हाईट कलरचे मणी घेतले होते आणि मी त्याच्यानुसार मी वर्क केलं आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता. डिझाईन कशी आलेली आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि साडी कशी आहे ते पण मला नक्की सांगा कमेंटमध्ये. साडीला लटकन पण खूप सुंदर असे दिलेले आहे. खूप सुंदर साडी दिसते. तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा पल्लू आहे. पल्लूला पण असं मस्त डिझाईन केलेली आहे आणि मोरची डिझाईन केलेली आहे. हा आहे आपला दुसरा ब्लाऊज. याला पण मी तसंच वर्क केलेलं आहे. सुईनेच शिवून वर्क केलेलं आहे. तर या ब्लाऊजची स्लीव्ज पण मी पूर्ण भरून वर्क करून घेतले आहे. तर हे लटकन केलेले मस्त सुंदर असे लटकन झालेले, दोन्ही साईडला डिझाईन केलेली आहे मी. आणि या गमने मस्त असं चिपकून घेतलेले. आणि हे बघा, असं बॉल चेनने वर्क करून मणी लावून घेतलेले मी. आणि इथं खाली बॉल चेनचाच वापर करून मी ते डिझाईन केलेली आहे. आणि हे ऑनलाईन मागवले होते मी. ते सुईने मस्त पॅक करून घेतलेले आहे. आणि स्लीव्ज, या ब्लाऊजची स्लीव्ज पण खूप जड वाटते. कशी दिसते या स्लीवची डिझाईन
तुम्हाला आवडली की नक्की सांगा मला. आणि या ब्लाऊजला पण मी डिझाईन गोलच घेतलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता डिझाईन कशी झालेली आहे, मला सांगा नंतर. खूप सुंदर असं डिझाईन केलेली आहे मी. स्टोन लावले आणि गोल अशी घो आकाराची मणी आहे आणि असं मी सुईने शिवून घेतलेले आहे. मी एक 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 खूप टाईम लागला. तुम्हाला जर आरी वर्क शिकायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवेल. आणि अशी सुई धाग्याने आपण घरी बसून आरी वर्क करू शकतो. आपले ब्लाऊज आपण वर्क करू शकतो. दुसरीकडे पैसे द्यायची गरज नसते. आपण व्हिडिओ बघून बघून आपण घरी बनवू शकतो. तर हा झाला दुसरा ब्लाऊज आणि त्या ब्लाऊजची साडी हे आहे. तर ही साडी कशी वाटली तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. ही साडी पण मी सुरतवरनंच घेतलेली आहे. साडीचा पल्लू आहे हा. याला पण लटकन खूप सुंदर असे दिलेले आहेत. डिझाईन आवडली तर नक्की सांगा मला कोणती डिझाईन आवडली तुम्हाला. चला तर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ बघायला भेटेल. थँक्यू.